नमस्कार मित्रांनो व माता भगिनींनो, महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना या ठिकाणी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत। त्यासाठी 21 ते 60 वयोगटातील महिला ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या पेक्षा कमी आहे त्या या योजनेसाठी पात्र असणार आहे। त्यासाठी अर्ज करण्यास उद्यापासून म्हणजे 1 जुलै सोमवारपासून प्रारंभ होणार आहे। मग सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 14 लाख महिला या योजनेच्या लाभार्थी होऊ शकतील। तर महाराष्ट्रातील किती महिला या ठिकाणी लाभार्थी होऊ शकतात यावरून तुम्हाला अंदाज येईल। मग त्या सर्व महिलांना या योजनेच्या लाभासाठी 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे। लाभार्थी महिलांना 15 दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा ई सेवा केंद्रावर तसेच अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन अर्ज करता येईल। मग महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे। माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1500 रुपये कोणाला मिळणार आहे, त्याचा फॉर्म कसा भरायचा, या योजनेचा लाभ कसा घेणार आणि कोणाला घेता येणार, तसेच या योजनेसाठी अर्ज कसा कोणाकडे करायचा असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना सामान्य माता भगिनींना पडले असतील। त्यासाठीच हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवत आहोत। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। या योजनेसंदर्भात वेळोवेळी येणारे अपडेट, बदल, काही नवीन नियम हे सर्व माता भगिनींना खरे, योग्य व वेळेत मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये ही विचारू शकता। तर आपण बघूया सर्वप्रथम कोणत्या महिला या ठिकाणी पात्र असणार आहे। तर महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला, वयाची किमान 21 वर्ष पूर्ण व कमाल 60 वर्ष मर्यादा असणाऱ्या महिला, अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 पेक्षा जास्त नसावे। अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे 1,500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला नसेल अशा महिला, ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर नसेल अशा महिला, पात्र लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी कोणकोणते कागदपत्रे या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे ते बघूयात। तर ऑनलाईन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा लागणार आहे। मग आधार कार्ड आवश्यक आहे। राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्म दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे। पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्ड या ठिकाणी लागणार आहे। योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र या ठिकाणी लागणार आहे। अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्षात उपस्थित राहणे त्या ठिकाणी आवश्यक आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे, तर मग अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल। योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे। मग पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असणार आहे। मग वरील भरलेला फॉर्म आपण अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती सुद्धा दिली जाणार आहे। मग अर्जदार महिलेने स्वतः ज्या ठिकाणी अर्ज भरणार आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल। मग यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे की त्यासोबत महिलेने रेशन कार्ड आणि त्यांचे आधार कार्ड या ठिकाणी नेणे आवश्यक आहे। मग अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत व महापालिकेचे वार्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्र येथे पात्र महिलांनी या योजनेचा अर्ज करावा लागणार आहे।
किंवा या ठिकाणी त्यांना हा अर्ज भरता येणार आहे। आपण अर्ज भरू शकतो। मग अर्ज भरण्याची प्रक्रिया म्हणजे कालावधी कशा प्रकारचा असणार आहे, तर अर्ज करण्याची सुरुवात ही 1 जुलैपासून सुरू होणार आहे। मग अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै असणार आहे। मग यातून प्रारूप निवड यादी प्रकाशित केली जाणार आहे 16 ते 20 जुलै दरम्यान। मग या ठिकाणी प्रारूप यादीवर हरकती घेणे, तक्रार करणे 21 ते 30 जुलै। लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी 1 ऑगस्ट रोजी प्रकाशित केली जाणार आहे। मग लाभ देण्यास सुरुवात म्हणजे तुम्हाला जो पहिला हप्ता आहे तो 14 ऑगस्ट पासून तुमच्या खात्यामध्ये, जे पात्र महिला ठरतील त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 14 ऑगस्टला मिळणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी उद्यापासून म्हणजे सोमवारी 1 जुलैपासून अर्ज करता येणार असून त्यांचे संकेतस्थळ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जाणार आहे। प्राप्त अर्जाची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील। ग्रामसेवक देखील अर्जाची पडताळणी करू शकणार। त्यांच्याकडील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद या ठिकाणी ते आल्यावर ते यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती असणार आहे ती समिती लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करणार आहे आणि त्यांना हा लाभ मिळणार आहे। ज्या अंतिम यादीत ज्या माता भगिनींचे नाव असतील त्यांना हा लाभ मिळणार आहे। तर अशा प्रकारे हा अर्ज आपण करायचा आहे। 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे। व माता भगिनींनो, अशा प्रकारच्या अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।